ताब्यात या. रणजितरावांनी सरकारी नोकरी करणं आम्हाला कधीच मान्य नव्हतं. यांचा तर प्रश्नच येत नाही. ढाले पाटलांची सून सरकारी नोकरी करणार नाही. रणजितराव, मनाची नाही निदान जनाची तरी धरा. तुम्हाला एवढीच भीक लागली होती तर आम्हाला सांगायचं, आम्ही दिले असते ना पैसे. आणि पैशांसाठी बायकोला कामाला लावायचं का? आयुष्यभर तिच्या जीवावर कुटका मोडायचा इरादा आहे. तात्यासाहेब भाऊजी, मी पोलिसात पैसे कमवण्यासाठी जात नाहीये. या घरावर माझ्यामुळे लई संकट आली. माझ्यामुळे या घराचं नाव धुळीला मिळालं. यांची वर्दी माझ्यामुळे गेली. यांची वर्दी तर मी यांना परत आणून देऊ शकत नाही, पण या घराण्याचा मान आणि यांचा मान मी यांना नक्कीच परत मिळवून देऊ शकते. ह्या घरात पुन्हा एकदा पोलिसाची वर्दी येईल ही शपथ घेतली होती, कारण ती पोलिसाची वर्दी यांचा मान आहे आणि त्यांचा मान मी त्यांना परत मिळवून देईन. एक मिनिट. ढाले पाटलांचा मान परत मिळवण्यात इतक्या तुम्ही मोठ्या नाही आहे. तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याने जो थिल्लरपणा चालवलाय ना, त्याचं जस्टिफिकेशन असं देता येणार नाही. आणि मुळात तुमच्या चुकांमुळे या घराण्याचं जे नुकसान झालेलं आहे ना, ते 7 जन्मात तुम्हाला भरून काढता येणार नाही. एकदम बरोबर आहे आईसाहेब. साक्षात कुसुमावती ढाले पाटील तुमच्यामुळे जेलमध्ये गेले. विसरलीस का? नाही, पास झालं बरं का. धाकटा जाऊ बाई, लई झालं तुमचं. नाही, आम्ही काही बोलत नाहीये म्हणून तुम्ही हातात कोलीत धरून आमच्या घराच्या इज्जतीला राख रांगोळी लावायला निघालातोय. वहिनी साहेब, तिने जे काही केलंय ना, ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर केलंय. आणि तिच्या कर्तृत्वाने ढाले पाटलांचा मान जळणार नाही तर उजळणार आहे. काय रणजितराव, आपल्या बायकोच्या चुकावर आयुष्यभर असंच पांघरून घालत असणार आहे का तुम्ही? पांघरून घालायचा प्रश्नच येत नाही दादासाहेब, कारण मला वाटतच नाही ती चुकली आहे असं तुम्हाला वाटतं. दादासाहेब, ज्याला कावीळ झालेली असते ना, त्याला अख्खं जग पिवळं दिसतं. तेव्हा त्याने जग बदलायला जाऊ नये, स्वतःच्या काविळीचा इलाज करावा. याला बैली येडेपणा म्हणतात. अशा निरर्थक बोलण्याने चांगल्या गोष्टी वाईट होत नाही दादासाहेब. हा, बरोबर आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या बायकोच्या वागण्यामध्येच अर्थ सापडणार आहे की नाही? राजश्री, दादासाहेब, काय चाललंय काय तुमचं? जरा तोंड सांभाळून बोला. ओ बेबी मावशी, हे बघा, तुम्ही एकतर ढाले पाटील नाही आहात आणि दुसरं म्हणजे वहिनी साहेब, बेबी मावशीशी बोलताय तुम्ही. इनफ. संजीवनी, तुम्ही आता जे काही सांगितलं त्यातलं काही एक तुम्ही करणार नाही आहात. कुठेही जायचं नाही, घरात बसायचं गप. नाही बसणार.